आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। भाजपा पक्षश्रेष्ठींनी आग्रह केल्याने दिल्लीत पक्षप्रवेश, पण भाजपात जाण्याची इच्छा नव्हती। टीव्ही9च्या मुलाखतीत खडसेंचं वक्तव्य। माझ्या पक्षप्रवेशाला महाजन आणि फडणवीसांचा विरोध असू शकतो, महाजनांचा आरोप। तर नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, खडसेंकडून प्रश्न उपस्थित। एकनाथ खडसेंकडून ही शंका व्यक्त। भाजपातील नेत्यांना मला भेटू दिलं जात नाही, तुम्हाला भेटल्यानंतर आमची अडचण होते, काही नेत्यांनी मला बोलून दाखवलं। एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा। बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्रीपद द्या, अजितदादांचा अमित शहांसमोर प्रस्ताव। मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत दादांकडून मुद्दा उपस्थित। द हिंदू दैनिकातील वृत्त। शहांसोबत सीएम पदाबाबत कोणतीही चर्चा नाही, द हिंदूची बातमी धादांत खोटी, अजित पवारांकडून स्पष्ट। अजितदादांनी शहांना असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, द हिंदूंच्या वृत्तात तथ्य नाही, सुनील तटकरे यांची टीव्ही9 मराठीला माहिती। निवडणुका बाकी असल्यानं दादा आधीच अशी मागणी करतील असं वाटत नाही, कुणीतरी चुकीची बातमी पसरवली असेल। द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजप शिंदे आणि अजितदादांना प्रस्ताव। इंग्रजी दैनिक द हिंदूचं वृत्त। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, महायुतीत अशा लढती होऊ नये असं वैयक्तिक मत, अजितदादांची प्रतिक्रिया। आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची शक्कल लढवली, महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। आमदार नितेश राणेंच्या हस्ते टीव्ही9 मराठीच्या बाप्पाची आरती। फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, आमदार नितेश राणेंचं गणरायाकडे साकडं। महायुतीचे सर्वजण बसून जागा वाटपाबाबत ठरवणार, बरंचसं जागा वाटप ठरलंय, बाकीचंही लवकरच ठरेल, उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। बारामतीत युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात, जय पवारांविरोधात लढावं लागलं तरी दादांचा आशीर्वाद घेत, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। आता सगळ्यांनाच आमदार व्हायचंय, तरुणांना वाटतं पहिलीच संधी आहे, दवडता कामा नये, अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीत अजितदादा गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला आले नाहीत, शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखानं दादांच्या फोटोला काळं कापड लावलं, पोलिसांनी सुरेंद्र जेवरेंना ताब्यात घेतलंय। अजितदादांच्या अनेक गणेश मंडळांना भेटी, आम्ही विनंती करूनही अजितदादा मंडळांच्या भेटीला आले नाही, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरेंचा आरोप। लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यात बॅनरबाजी, बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून उपोषण करणार, जरांगेंची माहिती। मराठ्यांचं आंदोलन बंद करण्यासाठी फडणवीसांनी आमदारांची खूप मोठी टीम तयार केली, एक आमदार पुढे करून इतरांनी त्याला मागून सपोर्ट करायचा डाव, जरांगेंचा आरोप।